मुसळधार पाऊस पडत होतो। रात्रीचे 12:30 होऊन गेले होते आणि तेवढ्यात गुगल मॅपने आपणच आतलो रस्तो पकडल्यान आमच्या तेव्हा लक्षातच इला नाही। पण प्रत्येक रस्त्याची एक गोष्ट असता आणि ती जास्त करून भयंकरच ठरता, कारण बरेचसे अपघाती रस्त्यांवरच होतात आणि नेमकी आमची गाडी अशाच एका रस्त्याक लागली जैसून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होतं। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच काही सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असाय। तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा। आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। नमस्कार, माझं नाव पारस। आज मी तुमका मी आणि माझ्या मित्रांन अनुभवलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असाय। तुमच्यापैकी बरेचसे जण रात्रीचा प्रवास करत असतीलच, पण कधीकधी सगळे रस्ते चांगले नसतात ह्याचा अनुभव काही जणांका येताच, कारण रस्तो म्हटलं की ते अपघाती इलेच आणि म्हणूनच ती जागा खराब होऊन जाता। एका ठिकाणी अपघात झालो की थंय वारंवार अपघात होत राहतात। आता त्यामागचं कारण काय या बघू गेला तर खूप काय काय असाक शकता, पण रात्रीचं जो काय आम्ही अनुभव घेतलं होतं तो ऐकान तुमच्या अक्षरशः अंगार काटो येत। तर झालं असा, मी आणि माझं मित्र शिव आम्ही दोघवले गावाकडे येऊक निघालो होतो। तेव्हा माझी स्वतःची 4 व्हीलर होती। दिवसभर ऑफिसात काम करून मी रात्री बाहेर पडलो होतो। घरच्यांनी सांगितलेल्यानी की एकट्याने येऊ नको, 4 व्हीलर असली तरी चलत, म्हणून मी कसो तरी माझ्या मित्राक तयार केलंय आणि आम्ही दोघजण गावाकडे येत होतो। पण नेमको त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होतो। खैना तो पाऊस इलेलो काय माहिती, इतके दिवस पावसाचा काय नामोनिशाण नाही होता। अचानकच इलेल्या पावसामुळे रस्त्यात जागोजागी चिखल झालं होतं। खड्डे पडलेले असल्यामुळे गाडी वेगान चालवक येत नाही होती। तरी देखील मी हळूहळू गाडी चालवत होतोय। शिवका तेव्हा गाडी चालवक यायची नाही, ज्यामुळे संपूर्ण प्रवास ह्यो माका एकट्याकच करूचो होतो। साधारण 3-3.5 तास आमका घराकडे पोचाक लागणार होते। आम्ही रात्री 10:30 वाजता जेवून बाहेर पडलो। माका तसं घराकडे जाऊचं रस्तो माहिती होतं, पण रात्री काहीतरी चुकामुक होत म्हणून मी गुगल मॅपवर सगळं लावून ठेवलं होतं आणि तो समोर माझ्या चालूच होतं। त्यानुसार मी गाडी चालवत होतोय। शिव तेव्हा माझ्याच ऑफिसात काम करायचं, ज्यामुळे आमच्या ऑफिसचे गप्पा चालू होते आणि गप्पा मारता मारता आमची गाडी हायवेक लागली होती। आजूबाजूक तसे बऱ्यापैकी गाडी होते, ज्यामुळे आमका तशी एवढी काय भीती नाही। बघता बघता आम्ही काहीतरी मध्ये येऊन पोचलेलो आणि तेवढ्यात माझ्या मोबाईलात काहीतरी एक मेसेज पेटलो। तुमच्यापैकी कोणी गुगल मॅप वापरल्या नसत तर त्याका माहिती असावा की आपण जेव्हा एखाद्या जागेचं मॅप लावतो त्या रस्त्यावर मध्ये जर काही ट्रॅफिक जास्त असत तर गुगल मॅप दुसरा मार्ग दाखवता। त्यावेळीसुद्धा तसंच काहीसं घडलं। समोर काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालं असावं, ज्यामुळे रस्तो पूर्ण पॅक होतो आणि या गुगल मॅपका आधीच कळाला आणि तो आमका अल्टरनेट मार्ग दाखवूक लागलो। मी काय तर बघूक नाही, पण आपण जर त्या कॅन्सल केला नाही तर गुगल तो मार्ग आपणच स्वतः सिलेक्ट करता आणि तसंच काहीसा झालं। त्यांनी तो मार्ग निवडल्यान आणि आम्ही गप्पा मारूच्या नादात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। पहिल्यांदा आम्ही सरळच गेलो, त्यानंतर त्यांनी आतमध्ये वळख सांगितल्यान। नेहमी तर मी सरळ रस्त्याने जायचं आहे, पण आता आतमध्ये कशा काही वळख सांगता। माका वाटलं की कदाचित रातचा माका कळत नसत, म्हणून गुगल सांगता म्हटल्यावर मी जास्त विचार करूक नाही। तो रस्ता तसं मोठं होतं। मी त्या रस्त्याने गाडी वळवलंय आणि वेगान पुढे चालवक लागलोय। पण जेव्हापासून मी त्या रस्त्याक लागलेलोय तेव्हापासून वाहनांची संख्या थोडी कमी झाली होती। बघता बघता अर्धो पाऊण तास उलटून गेलो। पुढे आमका पूर्ण जंगली भाग आणि ओसाड रस्तो लागलो।
एक वाहन काही दिसत नाही होतं, पण मॅपमध्ये मात्र रस्ते एकदम व्यवस्थित दिसा होतं, ज्यामुळे आम्ही म्हटलं की कदाचित बरोबर असतलं. रात्र खूप झाली होती, साधारण 12:30 वाजून गेलेले, त्यामुळे आमका आपल्या वाटलं की ह्या रस्त्याक रातची वाहनं नसतील, म्हणून आम्ही आपले मस्तपैकी थैसून चलाक लागलो. रस्ता तसं चांगलं होतं, जास्त खड्डे बिड्डे नाही होते, ज्यामुळे आमच्या गाडीचं वेग जरा जास्तच होतं. मागे पुढे कोण नसल्यामुळे मी आपलं मस्त मत्सून गाडी चालवत होतंय. पण काही वेळान आमच्या कानी एक आवाज पडलो. कोणतरी मागसून मोठमोठ्यान हॉर्न वाजवत होता आणि तो हॉर्न ऐकानच माका कळालं की खयची तरी मोठी गाडी ट्रक बीक असावं, म्हणून मी आपली गाडी बाजूक घेतलंय. जशी गाडी बाजूक घेतय तसं भरधाव वेगान एक मोठं ट्रक आमच्या बाजूसून पुढे निघान गेलो. तरी 15-1 मिनिटांनी पहिल्यांदा आमका गाडी दिसली होती, त्यामुळे थोडं आमच्या जीवात जिविलं. तसे आम्ही त्या ट्रकाच्या मागसून निघालो. बघता बघता तो ट्रक खयतो पुढे नाहीसो झालो. आम्ही आपले हळूहळू मागसून चलत होतो. तरी थैना 10-15 मिनटं पुढे गेल्यानंतर आमका रस्त्यावर कसलो तरी धूर दिसाक लागलो. मी गाडीची अप्पर मारलंय तेव्हा माका दिसलं की काहीतरी रस्त्याच्या बाजूक पडला. जसे आम्ही त्या सगळ्याच्या जवळ जातो तेव्हा आमका समोरचा काय दृश्य दिसलं ता बघून आम्ही दोघवले चाटच पडलो. कारण रस्त्याच्या कडेक तोच ट्रक उलटो पडलो होतो आणि सगळे काची बिच्ची आणि गाडीसून धूर येत होतो. त्या ट्रकाक बघून आम्ही दोघवले म्हणालो, अरे हो मगाशीच आपल्या ओव्हरटेक करून गेलो ना, काय झाला तर बघ त्याचं. आम्ही पटकन गाडी लावलो. आता माणुसकी म्हटल्यावर आपण असे टाकून तर जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही गाडी बाजूक लावलो आणि दोघवले त्या भर पावसासूनच भिजत भिजत त्या ट्रकाकडे जाऊक लागलो, जेणेकरून त्या ट्रक ड्रायव्हर का वाचवता येत. पण जसे आम्ही त्या ट्रकाकडे गेलो आणि त्या ड्रायव्हराक शोधूक लागलो तर ड्रायव्हर काही दिसत नाही होतो. शिव पटकन त्या ट्रकार चढलो आणि दार उघडून केबिनमध्ये वाकान बघूक लागलो, पण सीटवर कोणच दिसत नाही होता आणि पूर्ण समोर काचेचं चक्काचूर झालेलो. तो अपघात बघता वाटत नाही होतं की ड्रायव्हर जिवंत राहिलो असत, कारण तो ट्रकच खूप वेगान पळवत होतो. आम्ही संपूर्ण ट्रकात बघितलं पण तो का आमका गावलो नाही आणि दोनवली दारं तर बंद होती. ड्रायव्हर जर आतमध्ये असतो तर बाहेर किनी पडलो. पुढच्या काचीसून तर नाही ना उडावलं, म्हणून आम्ही खाली उतरान पुढे बघितलं तर त्याचं तो ट्रक रस्त्यालगतच्या एका छोट्याशा झाडाच्या फांदी एक आपटलेलो आणि ती फांदी इतकी छोटी होती की ती ट्रकाक आपटान तुटली नाही कशी ह्याच आमका कळालं नाही. इतको भरधाव आणि भलो मोठो ट्रक इतक्या वेगान त्या झाडाक आपटानसुद्धा तेका कायच झाला नाही होता. पण तेव्हा आमचं सगळं लक्ष त्या ट्रक ड्रायव्हराकडे होतं. आम्ही आजूबाजूक लगेचच तेका शोधूक लागलो, मोठमोठ्यान हाक मारलो, जेणेकरून काहीतरी बाजूक असत तर तो आमका आवाज वगैरे देत. पाऊस इतको पडा की त्या पावसाच्या आवाजात काय बाकी ऐकाकव येत नाही होता. बरोच वेळ आवाज देऊनसुद्धा कायच थैसून प्रतिसाद येऊक नाही. ह्याचा अर्थ एकच की तो माणूस बेशुद्ध तरी पडलो असतलो, नाहीतर काहीतरी झालं असतलं. म्हणून आम्ही घाबरन पटपट आजूबाजूक सगळीकडे बॅटरी मारून बघूक लागलो, पण ट्रकाच्या आजूबाजूक झाडाच्या मागे पुढे खयच कोण माणूस दिसत नाही होता. शोधता शोधता आम्ही दोघवले वेगवेगळ्या दिशेन गेलो, पण खयच कोण आमका गावाक नाही. शेवटी मग मी शिवका हाक मारूक मागे वळालोय. जसं मी मागे वळतोय तेव्हा माका समोरचा काय दृश्य दिसलं. ता दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. शिव रस्त्याच्या कडेक उभं होतं आणि बरोबर त्याच्या मागे एक उंच धिप्पाड माणूस पाय लंगडत लंगडत त्याच्या दिशेने येऊक लागलो. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की ह्यो ट्रक ड्रायव्हरच असा ज्याचा अपघात झालो, पण ह्यो चलता कसो काय. मी शिवका हाक दिलंय आणि म्हणालय, अरे मागे बघ. जसं शिव मागे वळान बघता तेव्हा तेका काय झालं काय माहिती. तो सरळ त्या माणसाच्या दिशेने धावत गेलो आणि त्याने तेका पकडल्यान आणि तो आपल्या गाडीकडे न येता सरळ बाजूच्या जंगलाच्या झाडीच्या दिशेने जाऊक लागलो. मी तेका म्हणालोय, अरे शिव, अरे खय चाललं, हय आण तेका. पण शिव का ऐकाक तयार नाही. शिव आपलं लंगडत लंगडत त्या माणसाक घेऊन झाडीच्या दिशेने गेलो. तसं मी घाबरलोय आणि पटकन त्यांच्या मागसून धावाक लागलोय. बघता बघता ते काही झाडीत नाहीशेच झाले आणि जसं मी त्या झाडीच्या जवळ जातोय
तसं माझ्या कानावर मागसून आवाज पडलो, "ए पारस, अरे थंय काय जातं?" तो आवाज शिवचो होतो. मी एका क्षणासाठी हादरलोय. मागे वळून बघतोय तर पारस तर गाडीच्या जवळ उभं होतं. तेका बघता क्षणी माझे हातपाय थरथर कापाक लागले. तसं मी पळत पळत त्याच्याकडे गेलोय आणि तेका म्हणाले की पटकन गाडीत बस. तेका समजत नाही होतं की काय झालं, पण मी प्रचंड घाबरलेलोय. त्यानंतर मी कायच विचार करूक नाही, सरळ ड्रायव्हिंग सीटवर बसलोय आणि पारस का म्हणाले की बस लवकर, आपल्या काहींना निघाक होया. जसे आम्ही गाडीत बसतो आणि गाडी चालू करतो तसा मोठ्यान कडाकला आणि विजेचं मोठं प्रकाश थंय पडलो. आणि त्या प्रकाशात जा काय आमका दिसलं ता बघून आम्ही दोघवले चांगलेच चक्रावलो. कारण ज्या ठिकाणी तो ट्रक ठोकलो होतो थंय आता कायच आमका दिसत नाही होतं. ना गाडी, ना धूर, ना काची, पूर्णपणे मोकळं रस्तो. ता बघून आम्ही दोघवले घामान भिजलो. ह्या काय घडलं, ह्यो काय प्रकार होतो आमका कायच समजलं नाही. पण एक गोष्ट मात्र कळान चुकली होती की हय जा काय आता आमच्यासोबत घडलं ता खूप भयंकर होता. आम्ही दोघांनी देवाचं नाव घेऊक सुरुवात केलं आणि गाडी थैसून वाऱ्याच्या वेगान पळवलं. मग वाटेत आम्ही थांबाकत नाही. जवळजवळ 20 मिनटं थैसून पुढे गेल्यानंतर आमका तो रस्तो परत हायवेकडे घेऊन येलो. आणि जशी गाडी आमच्या हायवेक लागतं तसं आमच्या थोडं जीवात जिविलो. त्यानंतर आम्ही मग मधले रस्ते खयचे घेऊक नाही, सरळ हायवेनंच आमच्या घराकडे कसे बसे येऊन पोचलो. घराकडे येताच सगळ्यात आधी आम्ही अंघोळ वगैरे केलं आणि लगेचच देवाच्या समोर हात जोडलो. कारण आमका कळालं होतं की वाटेत असं काहीतरी आम्ही बघितलेलं जा शक्यतो कोणाक सहजासहजी दिसत नाही. मग पुढच्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा हे सगळं प्रकार मी माझ्या घरच्यांका सांगितलंय. तेव्हा घरचे सुद्धा घाबरले. आजीन तर ताबडतोब माझ्या अंगावरसून काय तर वाळून काढल्यान ती माका ओरडाक लागली की तुका आधी सांगा काय झालं होतं, मी रात्री तुझी नजर काढलं असतंय, असं काय काय ती बडबडाक लागली. पण त्यानंतर नशिबान आमका कोणाक काय त्रास झालो नाही, सगळा काही चांगला होता. पण घरच्यांनी मात्र सक्त ताकीद दिल्याने की रात्रीची चुकांसुद्धा आता गाडी तू चालवायची नाही. तेव्हापासून आमचं रातचा गाडी चालवणं बंद झालं. पण त्या रस्त्यावर नक्कीच असं काहीतरी घडलेलं ज्यामुळे ता सगळं आमका दिसलं. पण आमचं नशीब चांगलं की मी त्या मित्राक शोधत झाडीत गेलंय नाही. थंय जर आतमध्ये मी गेला असतंय तर माका वाटत नाही मी जिवंत बाहेर थैसून पडला असतंय. नशिबान माझ्या मित्रान माका मागसून हाक मारल्यान आणि थांबवल्यान. म्हणजे थोडक्यात माझं वेळ इलो होतं पण काळ नाही, म्हणूनच थंय मी वाचलंय. पण ही गोष्ट मात्र आम्ही दोघवले कधीच विसराक शकत नाही. इतकं रात्रीचं भर पावसात आमका अनुभव इलो होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपलं आजचं हे एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर या व्हिडिओक नक्की लाईक करा. लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशी गोष्ट ऐकाक आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन. ठीक रात्री 10:30 वाजता.